नमस्कार. नर्मदे हर. मला तुम्हाला एक गोष्ट दाखवायची मित्रांनो. आपण शूलपाणीच्या झाडीमध्ये आलेलो आहे आणि इथले जे डोंगर आहेत ते दगडमातीचे ढिगार आहेत सातपुड्याचे. तुम्ही जर नीट पाहिलं तर यातले काही डोंगरांवर निर्वनीकरणामुळे आता असे दगड दिसायला लागलेत. कुठल्याही डोंगराच्या टोकावर जेव्हा असे दगड दिसतात ना, तेव्हा तो डोंगर संपलेला असतो, लक्षात ठेवा. त्याच्यामध्ये अजून काही शिल्लक राहत नाही. भूस्खलन किंवा मातीची वाहून जाण्याची जी प्रक्रिया आहे ती पूर्णपणे टोकाला विकोपाला गेल्यावरती डोंगर असा दिसतो. त्यामुळं असा डोंगर जोपर्यंत नाही आहे तोपर्यंत तो वाचवायचा प्रयत्न केला पाहिजे. आपण जर वरचे डोंगर बघितले तर याची अजून दगड दिसत नाहीत टोकाला. त्यामुळे अजूनही आपल्याला हे वाचवायची संधी आहे. तुम्ही इकडं बघा, या ठिकाणी दगड दिसायला लागलेत. हा डोंगर वाचवताना आता थोडंसं अवघड आहे. हा डोंगर पण गेला. म्हणून अशी विनंती आहे की डोंगरांच्या उतारावरती CCT करून, समतल चर करून, झाडं लावून, बांध घालून मातीची धूप आपण वाचवली पाहिजे. कारण माती तयार व्हायला लाखो वर्ष जातात. आपलं आयुष्य क्षणभंगूर आहे. नर्मदे हर.